नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत बटाटा शेंगदाणा उपवासासाठी. खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा भन्नाट असा बटाटा शेंगदाणा जरूर ट्राय करा. त्यासाठी मी इथं मोठ्या आकाराचे 3 बटाटे आणि त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतले. आता आपण बटाट्याच्या साली काढून अशा हातानेच पोळी करून घेऊया. वाटण्यासाठी मी इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि अशा प्रकारे मी इथं मिरच्या सर्व प्रकारे बारीक करून घेतल्या. कढईत 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये आपण केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा 2 मिनटं परतून घेऊयात. आपण अशा पद्धतीने ठेचा व्यवस्थित असा परतून घेऊयात. 2 मिनटं ठेचा परतल्यानंतर त्यामध्ये आपण उकडवून घेतलेले शेंगदाणे देखील ॲड करून ते देखील 1-2 मिनटं परतून घेऊयात. खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन पदार्थ तुम्ही बटाटा व शेंगदाणा अतिशय रुचकर लागतो आणि हा 10 ते 15 मिनिटात झटपट होणारा आहे. तुम्ही साबुदाणा भिजवायचे विसरले असेल तर हे घरच्या साहित्यातील आपला उपवासाचा पदार्थ तयार होतो. अशा पद्धतीने मी त्यामध्ये बटाटा आणि चवीनुसार मीठ ॲड करून ते देखील 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असे हाय फ्लेमवर परतून घेतले. अशा प्रकारे तयार झाला आपला उपवासाचा भन्नाट असा प्रकार बटाटा आणि शेंगदाणा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.